लाडकी बहीण योजनेचे पैसे आता 2100 रुपये नाही तर 4200 रुपये मिळणार असल्याचे नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यांनी अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या आहेत। लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे पैसे आता 2100 रुपये नसून 4200 रुपये मिळण्याच्या या घोषणा सुद्धा झाल्या आहेत। त्यामुळे आता तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता नसून 4200 रुपये आता मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता नवीन 5 बँका त्यांनी सांगितलेत। आता तुम्हाला बाकीच्या बँका चालणार नाहीत, नवीन 5 बँका चालणार आहेत। त्यामुळे या 5 नवीन बँका कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। आणि लाडक्या बहिणींना माझी एक सूचना आहे की आता तुम्ही बाकीच्यांची व्हिडिओ बघता की आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, संध्याकाळी 5 वाजता पैसे येणार, हे ज्या अफवा आहेत यापासून सावध राहा। मी तुम्हाला खरी माहिती सांगतो। ही माहिती वरून आली आहे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आली आहे। तुम्हाला आता 2100 रुपये नसून 4200 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला 5 बँकेमध्येच हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा। तुम्हाला व्यवस्थित सांगतो की 5 बँका कोणत्या आहेत आणि तुम्हाला 4200 रुपये आता का मिळणार आहेत आणि कोणाकोणाला मिळणार आहेत। बहिणींच्या वाटपाचे फक्त 5 बँकांनाच आता अधिकार। तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचे आहे आत्ता जाऊन बघा। तुमच्या बँक खात्यात पैसे येणार की नाही हा आता प्रश्न निर्माण होतोय, कारण आता नवीन मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस होणार असल्याने त्यांनी काही नियम पण बदलले आहेत, बँका पण ठराविक ठेवले आहेत। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये नाही तर आता 4200 रुपये आता देणार असल्याचे नवीन होणारे मुख्यमंत्री एका बैठकीत त्यांनी सांगितलंय आणि हे पैसे आता लगेचच भेटणार आहेत असं सांगितलंय। त्यामुळे आता तुम्हाला 4200 रुपये कसे मिळणार आहेत आणि 5 बँका ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या आहेत, कारण बाकीच्या बँकामध्ये महिलांना व्यवस्थित तारखेला पैसे मिळणार नसल्याची ही तक्रार अनेकांनी केली। त्यामुळे आता फक्त 5 बँका ठेवल्या आहेत आणि तुम्हाला 2100 नसून 4200 रुपये मिळणार आहेत। बघा आता या 5 बँकांना देखील सूचना दिल्या आहेत। फक्त याच 5 बँकाच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत। काही महिलांना 2100 रुपये पण देणार आहेत आणि काही महिलांना 1 रुपया पण आता मिळणार नाही आणि काही महिलांना आता या योजनेतून बाद सुद्धा ठरवण्यात येणार आहे। तर काही महिलांना आता 15000 रुपये देखील मिळणार आहेत, तर काहींना मागील 7500 रुपये ज्यांना मिळाले नाहीत त्यांना मिळणार आहे, तर काहींना 4200 रुपये सुद्धा मिळणार आहेत, तर काहींना एकदम 15000 रुपये सुद्धा मिळणार आहेत, तर काही महिलांना या योजनेतून बाहेर सुद्धा पडावे लागणार आहे। बँक खातं आता बदलल्या गेल्यामुळे आता प्रत्येक तुम्हाला एक बँक खातं बदलण्याचं म्हणजे तुम्हाला 5च बँक का ठेवलेत याची कारणे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण बाकीच्या बँकामध्ये ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांना पैसे अडकायचे, पैसे न येण्याची कारणे अनेक समोर होती। त्यामुळे आता पुढील 5 वर्षे पैसे मिळणार असल्याने आता फक्त या 5 बँकांनाच अधिकार ठेवले आहेत। बघा तुम्हाला आता 4200 रुपये जर मिळवायचे असतील तर नक्की काय करायचं आहे लक्ष देऊन बघा। 6वा हप्ता येण्याची तयारी पूर्ण आता झालेली आहे। 6व्या हप्त्याचे 2100 रुपये नाही तर आता 4200 रुपये त्या ठिकाणी आता मिळणार असे तातडीचे आदेश नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले आहे। आता काही महिलांच्या खात्यात डायरेक्ट 15000 रुपये देखील जमा होणार आहेत, तर काही महिलांना 1 रुपया मिळणार नाही। कोणत्या आहेत त्या महिला ज्या योजनेतून या बाहेर पडतील? कोणत्या महिलांना 15000 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या त्या फक्त 5 बँका आहेत की जे बँक खातं तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला येऊ शकतो प्रॉब्लेम। मग या 5 बँका कोणत्या आहेत बघा। आता नवीन नियमानुसार फक्त 5 बँकांनाच आदेश दिले आहेत, बाकीच्या बँका जर असतील तर त्या चालणार नाहीत। बघा लक्ष देऊन, ही बातमी खरी आहे आणि ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून नवीन अपडेट आले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवून व्हिडिओ पूर्ण बघा। बघा आता कोणत्या महिलांना येतील पैसे, कोणत्या महिला बाद होतील, अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की तुमची ही 2 मिनिटे तुम्ही जर हे पुढचे 2 ते 3 मिनिटे व्हिडिओ जर बघितला तर ते तुम्हाला सगळं काय आता समजून येणार आहे। यामध्ये कोणत्या महिला आता अपात्र ठरवण्यात येणार आहेत, तर कोणत्या महिलांना 4200 रुपये मिळणार आहेत, तर कोणत्या महिलांना तब्बल 15000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत, अशी नवीन अपडेट मी तुम्हाला सांगतो। लक्ष देऊन व्हिडिओ बघा। लाडक्या बहिणींनो मी सांगतो हे काम फक्त तुम्ही करा। आता तुम्हाला मी काय सांगतोय, एक तुम्हाला फक्त काम करायचं आहे। तुम्हाला 4200 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला आता बँकामध्ये चक्कर मारायची सुद्धा गरज लागणार नाही, कारण की मी जे काम सांगतोय ते आजच जाऊन तुम्हाला करायचं आहे। पैसे वाटपाला सुरुवात आता होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांना कधी पैसे येतील हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे। पैसे कोणत्या महिलांना बिलकुल मिळणार नाहीत
तर कोणत्या महिलांना 15,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत, तर कोणत्या महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना 42 रुपये डायरेक्ट मिळणार आहेत याची सविस्तरपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। बघा, आता आपण जाणून घेऊया आणि समजून घेऊया की 3 महत्त्वाच्या नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी कोणत्या आल्या आहेत, ज्या प्रत्येक महिलेला जाणून घेणं गरजेचं आहे। आता काही निवडक महिलाच अशा असणार आहेत की ज्यांच्या खात्यात हे पैसे जमावणार आहेत, तर काही महिला अशा आहेत की त्यांना आतापर्यंत पैसे भेटले असतील किंवा पैसे भेटले पण नसतील, परंतु फॉर्म भरलाय पण आता इथून पुढे पैसे मिळणार की नाही, त्या महिला या योजनेतून बाहेर पडणार का, मग बाहेर पडू नये म्हणून नक्की काय करावं, अगदी सविस्तरपणे माहिती तुम्हाला सांगतो। प्रत्येक महिलेला हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या, कारण तुम्हाला व्यवस्थितपणे ही माहिती सांगतो। कारण तुम्हाला ही माहिती जर व्यवस्थित ऐकली तर तुम्हाला 4,200 रुपये कसे मिळणार आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कधी सुरू होणार याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। आणि तुम्हाला ठराविक म्हणजे 5 बँका सांगितल्या आहेत, त्या 5 बँकामधून तुम्हाला पैसे कसे भेटतील बघा। यामध्ये काही महिला ज्या अशा आहेत की त्यांना 15,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत, फक्त बँक खात्याची एक मोठी अडचण आता निर्माण झाली आहे। आता ही 5 बँका खाते जे आहे म्हणजे 5 बँकामध्ये ज्यांचे खाते आहे, जर ते अतिशय महत्त्वाच्या 5 बँका आहेत, बाकीच्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी आता खूप मोठी अडचण होणार असल्याचे सांगितले आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पोस्टाचे खाते आहेत। त्या महिलांनी पटापट जाऊन खाते त्या ठिकाणी काढलं खरं आहे, पण त्यांच्यासाठी आधार लिंकिंग केलं, पण पोस्ट खात्याच्या संदर्भात देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी आली आहे। बघा, तुमचे जर खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट काय आले बघा। तसेच आता नवीन सरकार आले नाही, सिलेंडरचे जे काय असेल ते तुम्हाला 25 रुपये या संदर्भात देखील एक मोठा आदेश आलाय। महिलांनी जर तो व्यवस्थित जाणून घेतला तर तुम्हाला 42 रुपये अधिक ते 25 रुपये हे तुम्हाला तातडीने जमा होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला फक्त हे 5 बँकच तुम्हाला खाते चालणार आहेत। तुम्ही लक्षात ठेवा, आता बघा तुम्हाला 5 बँके कोणते चालणार आहेत, कारण 5 बँकेत जर तुमचं खातं असणं हे खूप गरजेचं आहे, कारण आता फक्त 5 बँकांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता पैसे वाटपाला सुद्धा सुरुवात होणार आहे। मग बघा तुम्हाला 5 बँका कोणत्या असणार आहेत, पैशाला त्या ठिकाणी जे काय आता मंजूर मिळाले आहे लाडक्या बहिणीचे जे काय असेल ते पैसे तुम्हाला काही जणांना 2100 मिळणार आहे, काही जणांना 42 रुपये मिळणार आहे, त्यामुळे तसा मंजूर पण दिले आहे। आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की कोणत्या निवडक महिला असणार आहेत, कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत। पण सगळ्यात आधी आपण हे पण बघूयात की कोणत्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत, कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की इथून पुढे कोणत्या या महिला आहेत या ज्या योजनेतून या बाहेर पडणार आहेत, कोणत्या महिलेला योजनेतून पूर्णपणे बाहेर काढलं जाणार आहे। बघा, लक्ष देऊन अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि कोणत्या महिलांना आता 4,200 मिळणार आहेत, 15,000 कोणाला मिळणार आहेत आणि 21 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि कुणाला या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे, बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि तुम्हाला 5 बँका कोणत्या चालणार आहेत लक्ष देऊन बघा। बघा, आता कोणत्या महिलांचे हप्ते आता बंद होतील ते आपण लगेच पाहूयात आणि त्यानंतर लगेचच कोणत्या महिलांना 4,200 म्हणजे आता तुम्हाला 2100 अधिक 2100 असे तुम्हाला 4,200 रुपये मिळणार आहेत। म्हणजे कोणत्या बँक खात्यात, म्हणजे कोणत्या अशा 5 बँका आहेत की ज्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील आणि कोणत्या महिलांना 15,000 रुपये जमा होतील। आता त्यात कोणत्या म्हणजे 5 बँका आहेत, पण त्याआधी कोणत्या महिला ज्या योजनेतून बाद होणार आहेत त्यांना पुढचा हप्ता कधी येणार आहे का कधी त्यांना येणार नाही याची पण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बघा, आता आधीपासून लक्षात घ्या की या योजनेतून बाद होणाऱ्या महिला किंवा योजनांचा जो लाभ आहे तो बंद सुद्धा होऊ शकतो। अशा महिला की कदाचित मागचे पैसे सुद्धा वसूल होऊ शकतात। आता त्या महिला कोणत्या आहेत की ज्या महिला आहेत की ज्या लाडक्या बहिणीसाठी व्यतिरिक्त कुठल्याही एखाद्या योजनेमध्ये लाभ घेत असतील, म्हणजे लाडकी बहिणीच्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि त्यामध्ये तुम्ही दुसऱ्या एका योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्ही बाहेर पडणार आहेत। बघा कोणती योजना आहे। आता जर एखादी महिला आहे जिने की बाबा लाडकी बहीण योजनेच्या त्याचबरोबर त्यांनी जर निराधार योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जर त्या घेत असतील, तर आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या निराधार आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेचाही त्या लाभ घेत आहेत आणि त्यासोबत लाडक्या बहिणींचाही फॉर्म भरला आहे आणि ते लाडक्या बहिणीचे पैसे घेत आहेत। तर पूर्वी काय होतं की पूर्वी हे असा नियम काय नव्हता, पण जे लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर आता एक टॅब आलेला आहे आणि तिथे स्पष्टपणे दिसत आहे की महिला ज्या काही महिला असतील त्या महिलांच्या नावापुढे लाडकी बहीण असेल, संजय गांधी असेल
तर ते त्या दोन्ही योजनांचे पैसे आता जमा होतात। म्हणजे आता सरकार त्या ठिकाणी ते टॅब ओपन झाले आहे आणि कदाचित आता असं येऊ शकतं की या महिलांचे पैसे जे आहेत ते पैसे येणे बंद होऊ शकतं। मग आता महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला आधीचे पैसे आलेत, भलेही ते मग संजय गांधीचं किंवा इतर योजनेचा लाभ घेतो, मग आम्हाला हे पैसे आले आहेत, मग आता आमचे पैसे वसूल केले जातील का? तर आमच्याकडून हे पैसे जमा घेतले जातील का? तर हे बिलकुल नाही। महिलांनो, आता तुम्हाला घाबरायचं कारण नाही, तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, पैसे कधी जमा करून घेतले जाणार नाहीत। तुमच्या आधीचे आलेले पैसे तुमच्याकडेच राहतील, पण कदाचित असे त्या ठिकाणी सूत्रांकडून समजले आहे की तुमचे पुढचे पैसे कदाचित येणे बंद होऊ शकतात। नवीन होणारे मुख्यमंत्री जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या बाजूनेच आहेत। महिलांना लखपती झालेलं मुख्यमंत्री, नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण बघायचं आहे। आता कदाचित ते 2 किंवा 3 योजनांचा लाभ देऊ शकतात। त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं बँक खातं जे आहे ते व्यवस्थित करा। हेच 5 बँक खाते आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की आता काही महिलांना 21 रुपये, काही महिलांना 42 रुपये, काही महिलांना जे काय असेल ते 15,000 रुपये यायला फक्त सुरुवात तुम्हाला या 5 बँकांमध्येच होणार आहे। आदेश बँकांना या 5 नवीन सूचना दिलेल्या आहेत। कोणत्या बँका खातं असणार आहे, हे 5 बँका कोणत्या असणार आहेत, लक्ष देऊन बघा, त्याविषयी जाणून घ्याव्या की सगळ्यात मोठा अपडेट 2 ते 3 मिनिटात तुम्हाला इथून पुढे समजणार आहे। बघा काय अपडेट आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय क्लिअर करतो की आता पहा कोणत्या महिलांना पैसे येतील आणि कोणत्या 5 बँक खात्यामध्ये आता पैसे येतील। आता ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आधीच भरले, त्यांनी फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झाले, त्यांना आतापर्यंत पैसे आलेले असो किंवा नसो, एखादा म्हणजे पैसे आले असतील किंवा एखादा कमी आलेले असेल किंवा सगळे हप्ते जरी आलेले असेल किंवा अशा सर्व महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। आता त्यामध्ये काही महिलांना 15,000 रुपये, आता तुम्हाला 15 म्हणजे अधिक आरोग्य विमा देखील त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे 15,000 आरोग्य विमा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। कसं मिळणार आहे बघा, आता कोणत्या बँका यासाठी सर्वात चांगल्या आहेत, अर्थात सगळ्यात ज्या बँकेला IFSC कोड आहे आणि आधार लिंकिंग फॅसिलिटी, अशा सगळ्या बँका चालतात। पण त्यातल्या त्यात या 5 बँका आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। बघा, त्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युको बँक, पंजाब बँक, सिंध बँक, या सर्व बँका चालतील। पोस्ट ऑफिस सुद्धा चालेल, तसेच तुम्हाला सांगतो बँक ऑफ महाराष्ट्र चालेल, बँक ऑफ इंडिया सांगेल, यामध्ये सांगितलं नाही तरी पण सांगतो या चालतील। आता तुम्ही कोणत्या बँकेत खातं उघडलं आहे आणि तुम्हाला किती पैसे आतापर्यंत जमा झाले आहेत तेही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। व तुमची कोणती बँक आहे, तिला IFSC आहे, IFSC कोड आहे का? म्हणजे तुमचे जर आतापर्यंत पैसे खात्यामध्ये जमा झाले असतील तर बिलकुल काळजी करायची नाही, कारण आता ज्यांचे हप्ते जमा झाले नाहीत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्यांनी तर एकतर पोस्ट खातं किंवा त्या बँकेपैकी, आम्ही सांगितले बँकेपैकी कुठे तर एक खातं तुम्हाला खोलून घ्यायचं आहे, कारण की कदाचित तो प्रॉब्लेम असू शकतो। म्हणताना तुम्हाला मागचे हप्ते आले नसतील, पुढील हप्ते येण्यासाठी तुम्ही बँक खातं सुद्धा चांगलं बघून घ्या। आम्ही सांगितलं बँकेमध्ये आता आधार लिंकिंग जर प्रॉब्लेम असू शकतो तर तो सुद्धा आधार कार्ड तुम्ही बँकेमध्ये जाऊन अपडेट करायचा आहे। व त्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद।